नमस्कार. तुम्ही ऐकलंच असेल की सीबीआयने नुकताच महाराष्ट्रातल्या नीट वैद्यकीय परीक्षा पेपरफुटीचा पर्दाफाश केला आहे. आपण नेहमी पेपरफुटीच्या बातम्या ऐकतो, बरोबर? पण हे प्रकरण जरा किंबहुना खूपच वेगळं आहे. हे म्हणजे एखादं हॉलिवूड स्टाईल सिंडिकेट असावं, इतक्या शिस्तबद्ध आणि हुशारीने राबवलेलं हे ऑपरेशन होतं. विशेष म्हणजे त्यांनी कुठेही पारंपरिक डिजिटल फुटप्रिंट सोडले नाहीत. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण याच धक्कादायक एज्युकेशन हाइस्टच्या मुळाशी जाणार आहोत. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA सारख्या अत्यंत कडेपोट सुरक्षा असलेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेचा पेपर फुटतोच कसा, आणि तेही एकही डिजिटल पुरावा मागे न सोडता? ह्या सिंडिकेटने NTAच्या या भक्कम सुरक्षा व्यवस्थेला कसा चकवा दिला, हे खरोखरच एक मोठं रहस्य आहे. हे नेमकं घडलं तरी कसं? चला पुराव्यांसह समजून घेऊया. इथूनच खऱ्या अर्थाने या गुन्ह्याची उकल सुरू होते. सीबीआयने ज्या मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे त्यांची ओळख आता आपण करून घेणार आहोत. या भ्रष्टाचाराचं जाळं नेमकं कसं विणलं गेलं हे पाहणं खरोखर थक्क करणारं आहे. ही साखळी कशी काम करत होती ते आधी समजून घ्या. एकदम वरच्या पातळीवर NTAच्या अधिकृत कमिटीचे सदस्य असलेले पेपर सेटर कुलकर्णी आणि मांढरे, त्यांच्याकडून ही अत्यंत गुप्त माहिती जाते एजंट वाघमारे हिच्याकडे. वाघमारे ती माहिती पोहोचवते एका कोचिंग क्लासचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांच्याकडे, आणि मग तिथून हा पेपर थेट पोचतो तो लाखो रुपये मोजायला तयार असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत. वरपासून खालपर्यंत अशी ही एक भक्कम अभेद्य साखळी तयार करण्यात आली होती. आता आपण या साखळीतल्या एका अत्यंत महत्त्वाच्या मोहऱ्याकडे वळूया. लातूरमधल्या RCC कोचिंग क्लासेसचे प्रमुख शिवराज मोटेगावकर. या संपूर्ण कटामागे त्यांचा एक अत्यंत वैयक्तिक आणि महत्त्वाकांक्षी हेतू लपलेला होता. सीबीआयच्या तपासातला हा भाग ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. गंमत बघा, मोटेगावकर किंवा त्यांच्या पत्नी या दोघांपैकी कोणीही डॉक्टर नाहीयेत. पण त्यांची एक प्रचंड मोठी महत्त्वाकांक्षा होती. त्यांना स्वतःचं एक खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलचं साम्राज्य उभं करायचं होतं. आणि या भव्य स्वप्नासाठी त्यांच्या 12वीत शिकणाऱ्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत MBBSला प्रवेश मिळणं गरजेचं होतं. आपल्या याच महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी हा पेपर विकत घेतला. आता हा सगळा घटनाक्रम कसा घडलाय बघा. 3 मे 2024ला मुख्य नीटची परीक्षा होती. पण मोठेगावकरांनी अतिशय शिताफीने काय केलं? बरोबर 1 आठवडा आधी म्हणजे 27 एप्रिलला त्यांच्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष सराव परीक्षा किंवा मॉक टेस्ट आयोजित केली. आणि या सराव परीक्षेच्या नावाखाली त्यांनी चक्क मूळ पेपरच विद्यार्थ्यांच्या हातात ठेवला. आणि हा आकडा बघा, 135. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून मोठेगावकरांनी हा पेपर स्वतःच्या हाताने लिहून काढला आणि त्याची 60 पानांची एक PDF तयार केली. हीच हस्तलिखित प्रश्नपेढी त्यांनी विद्यार्थ्यांना वाटली. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे काय माहितीये? या PDFमधले तब्बल 135 प्रश्न हे मुख्य नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत अक्षरशः जसेच्या तसे जुळले होते. आता विचार करा, मुख्य परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची रिॲक्शन काय असेल? सीबीआयच्या हाती एक व्हिडिओ लागलाय. त्यात खुद्द विद्यार्थी मोठेगावकरांना सांगत आहेत की सर, तुम्ही जे शिकवलं, जे सांगितलं तेच परीक्षेत आलं. त्याच्या बाहेरचं काही आलंच नाही. साहजिकच आहे, कारण त्यांनी सोडवलेला तो गेस पेपर नव्हता, तर थेट फुटलेला मूळ पेपरच होता. पण आता तुमच्या मनात हा विचार आला असेल की हा पेपर कमिटीमधून बाहेर आलाच कसा? इथेच एंट्री होते या प्रकरणातील एका वेगळ्याच आणि थक्क करणाऱ्या पात्राची. मॉडर्न कॉलेजच्या निलंबित शिक्षिका आणि NTA कमिटीच्या सदस्या मनीषा मांढरे. त्यांनी हा पेपर कसा चोरला याची पद्धत ऐकाल तर अवाक व्हाल. तुम्हाला माहितीच असेल की NTAचे नियम म्हणजे अक्षरशः लोखंडी भिंत असते. ज्या रूममध्ये हे पेपर सेट केले जातात तिथे मोबाईल फोन, स्मार्ट वॉचेस किंवा साधा कागद नेण्यासही सक्त मनाई असते. कोणत्याही प्रकारचा पेपर लीक होऊ नये यासाठी ही सगळी उच्च सुरक्षा व्यवस्था असते. मग तरीही पेपर बाहेर कसा आला? इथे या सिंडिकेटने डिजिटल सुरक्षेला कसा चकवा दिला ते बघा. एका बाजूला मोठेगावकर, ज्यांनी डिजिटल ट्रॅकिंग टाळण्यासाठी हाताने लिहून 60 पानांची PDF बनवली. तर दुसऱ्या बाजूला मनीषा मांढरे, यांची भन्नाट पण तितकीच बेकायदेशीर शक्कल, सुपर मेमरी. त्यांनी कोणताही कागद वापरला नाही, फोटो काढले नाहीत, त्यांनी फक्त प्रश्न वाचले आणि ते थेट आपल्या डोक्यात साठवून ठेवले. पण हे असं तोंडपाठ करणं एखाद्याला कसं शक्य होऊ शकतं?
तर यामागचं कारण आहे हा आकडा 25. मनीषा मांढरे यांना एकच विषय शिकवण्याचा तब्बल 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. या अनुभवामुळे त्या विषयावर त्यांची इतकी घट्ट पकड होती की त्यांनी फक्त प्रश्न बघितले आणि ते सगळेच्या सगळे त्यांच्या मेंदूत फिट झाले. याच सुपर मेमरीचा त्यांनी असा भयंकर गैरवापर केला. आता विचार करा, सीबीआयची अवस्था काय झाली असेल. त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. कारण इथे कोणतेही व्हॉट्सॲप चॅट्स नाहीत, कसलाही कागदोपत्री पुरावा नाही आणि डिजिटल फुटप्रिंट्स तर अजिबातच नाहीत. फक्त मानवी स्मरणशक्ती आणि तोंडी माहितीवर आधारित हा गुन्हा सिद्ध करणं, हे सीबीआयच्या विशेष तपास पथकासमोर एक प्रचंड मोठं आव्हान बनून उभं राहिलंय. ठीक आहे, पेपर दर डोक्यात साठवून बाहेर आला, पण तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला कसा? या कटात काही फॅसिलिटेटर्स किंवा मध्यस्थ होते, ज्यांनी या सगळ्या रॅकेटला महाराष्ट्रातील विविध भागांशी जोडलं. यातला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे मनीषा वाघमारे. पेशाने कोण तर एक ब्युटिशियन. पार्लर चालवणारी ही महिला चक्क या सिंडिकेटची एजंट बनली. नाशिक, अहमदनगर अशा भागातले गडगंज पैसेवाले क्लायंट शोधून त्यांच्यापर्यंत हा फुटलेला पेपर पोचवण्याचं काम तिने केलं. तिच्याच कडक चौकशीतून मनीषा मांढरे यांचं नाव समोर आलं आणि या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. आणि या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण असेल तर PV कुलकर्णी. हे NTA कमिटीचे सदस्य तर होतेच, पण त्यासोबतच परीक्षेसाठी अधिकृत मराठी अनुवादक म्हणूनही काम पाहत होते. याच एका गोष्टीमुळे त्यांना पेपरचा थेट ॲक्सेस मिळाला. सीबीआयच्या मते याच कुलकर्णींनी आपल्या पदाचा गैरवापर करून पैशांसाठी हा पेपर फोडला आणि या संपूर्ण सिंडिकेटची पायाभरणी केली. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. हा केवळ 2024च्या एका परीक्षेचा प्रश्न नक्कीच नाहीये. या प्रकरणाचे धागेदोरे खूप खोलवर रुतलेले आहेत. आता आपण शिक्षण व्यवस्थेला लागलेल्या या किडीच्या एका भयानक वास्तवाकडे वळणार आहोत. ही माहिती बघा. हा मुख्य आरोपी PV कुलकर्णी चक्क 2019 सालापासून नीटचे पेपर सेट करतोय. मे 2024मध्ये सीबीआयने या सिंडिकेटचा पर्दाफाश केला हे खरं, पण जर हाच माणूस गेली 7-8 वर्षे या अत्यंत महत्त्वाच्या पदावर बसून असेल तर या आधीच्या परीक्षांच्या पावित्र्याचं काय, हा विचारच अंगावर काटा आणणार आहे. मग आता पुढे काय? सध्या सीबीआय पैशांचा माग काढत आहे. पुण्याच्या सीबीआय कार्यालयात मोठेगावकर यांच्या मुलासह आणखी 3 विद्यार्थी आणि त्यांच्या 3 पालकांची कसून चौकशी सुरू आहे. या पालकांच्या बँक अकाउंट्समधून शिवराज मोठेगावकर यांच्याशी झालेले आर्थिक व्यवहार सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत. यातून आणखी किती मोठी नावं बाहेर येतील हे लवकरच स्पष्ट होईल. जाता जाता एक प्रश्न नक्कीच पडतो आणि तो आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. जर एखादा मास्टरमाइंड वर्षानुवर्षे अधिकृत कमिटीमध्ये बसून हे सगळं राजरोसपणे चालवत असेल तर आपल्या शिक्षण व्यवस्थेतला हा भ्रष्टाचार खऱ्या अर्थाने किती खोलवर रुजला आहे. या सिंडिकेटने ज्या सफाईदारपणे कोणतेही पुरावे न सोडता हे काम केलं ते पाहता अशा अजून किती गोष्टी अंधारात असतील. या प्रकरणातून येणाऱ्या काळात आणखी काय सत्य बाहेर येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका सविस्तर विश्लेषणासह.